नमस्कार. आज 28 मार्च शनिवार आपलं 32वा सेशन आणि आरोग्य आणि अ, ऊर्जेची साठवण या विषयावर आपण या ठिकाणी आज बोलणार आहोत. हेल्थ अँड एनर्जी मॅनेजमेंट. आपण अभ्यास करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रिया, पद्धती आपण अवलंबलेल्या आहेत. त्याच्यावर आत्तापर्यंत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळेला हे बघितलं, की सलग 45 मिनिटं अभ्यास करत असताना 15 मिनिटाचा गॅप घ्यावा. या 15 मिनिटांमध्ये देखील कोणत्याही स्क्रीनला हात न लावता थोडीशी चक्कर टाकावी, म्हणजे शारीरिक थोडीशी हालचाल व्हावी आणि पुन्हा आपण या ठिकाणी बसावं, या गोष्टी बघितलेल्या आहेत. पुन्हा हेही आपण बघितलं, की उठल्यानंतर सकाळी 1 तास मोबाईलला हात लावू नये किंवा या ठिकाणी रात्री झोपताना देखील 1 तास अगोदर ह्या स्क्रीन आपण बंद कराव्यात. या सगळ्या गोष्टी बघत असताना त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी सकाळच्या सूर्यप्रकाशाची जी काही या ठिकाणी ज्याला सॅक्रेडियन रिदम असं म्हटलं जातं, तो काय प्रकार आहे हे थोडंसं आपण समजून घेऊ आजच्या याच्यामध्ये, लक्षात घ्या. आणि हे जगप्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट अँड्र्यू ह्युबरमॅन सांगतात, की सकाळी उठल्याबरोबर 30 ते 60 मिनिटांमध्ये जर तुमच्या डोळ्यांवर कोवळा सूर्यप्रकाश पडला, म्हणजे आपण ज्यावेळेला बाहेर फिरायला जातो आणि ती जी काही सनलाईट येते डायरेक्ट त्याच्यामध्ये तिथनं, तर त्याचा जो काही फायदा आहे, तो फायदा असा आहे, की तुमचं जे काही या ठिकाणी बायोलॉजिकल क्लॉक आहे, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सेट होतं आणि ते एनर्जी ही किंवा तो जो काही फोकस आहे, तो दिवसभर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एकाग्रता आपली हाय लेव्हलला राहते आणि रात्री झोपही चांगल्या पद्धतीने शांत लागते. त्यामुळं आपल्याकडे बघा आता सकाळच्या वेळेला देखील हे लेक्चर चालू असताना काही मंडळी राम असेल किंवा बाकीची मंडळी आहेत, तळवणकर सर आहेत. तळवणकर सर ग्राउंडवर असतात, लक्षात घ्या, सकाळच्या यावेळेला देखील. आणि मग अशी मंडळी ज्यावेळेला सातत्यानं सकाळचा हा कोवळा सूर्यप्रकाश झाला, सनलाईट म्हणून, बऱ्याच वेळा ते आलेली नसते आणि थोडं-थोडं वाढत असतं, तर ती सनलाईट फार चांगल्या पद्धतीने इफेक्ट आपल्याला देते. त्याचबरोबर या ठिकाणी लायब्ररीमध्ये आपण वाचायला बसत असताना कशा पद्धतीने बसावं? म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पोश्चर पाठीत वाकलेला असतो. बऱ्याच वेळा मी बघतो विद्यार्थी, की समोरचा डेस्क असतो त्याच्यावर त्याने हात ठेवलेला असतो आणि त्याच्या खाली मांडीवर पुस्तक ठेवलेलं असतं आणि वाकून ते वाचत असतात. बेडवर पडल्या-पडल्या या ठिकाणी पुस्तक वाचत असतात. अशा वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीनं आपण या ठिकाणी वाचायला बसत असतो. तर पोश्चर नेमकं कसं असावं हे लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं. तर पुस्तक असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, हे डोळ्याच्या सरळ रेषेमध्ये असेल, या पद्धतीनं असावं. तुमचे पाय दोन्हीही जमिनीवर सपाट म्हणजे टेकलेले असायला पाहिजेत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिलॅक्स फील होतं. चुकीच्या पद्धतीनं बसल्यानंतर मानेच्या आणि पाठीच्या नसांवर या ठिकाणी ताण येतो आणि आपल्या मेंदूला कमी रक्तपुरवठा होऊन तुम्हाला जांभया यायला लागतात. ह्या काही पद्धती आहेत ज्या तुम्ही देखील एआयच्या माध्यमातनं रिसर्च करून स्वतःला या ठिकाणी त्याबद्दल अजून ॲक्युरेट करू शकता, लक्षात घ्या. आता आपण डोळ्यासाठी बघितलेलाच नियम पुन्हा एकदा सलग म्हणून विचारात घेऊ. आपण त्याच्यामध्ये बघितलं, की 20 मिनिटाचं वाचन झालं किंवा स्क्रीन बघितली असेल त्याच्यामध्ये, तर थोडंसं 20 फूट दूर असणाऱ्या एखाद्या वस्तूकडे 20 सेकंद सलग बघा. म्हणजे जवळ जे बघतोय आपण स्क्रीनच्या समोर सगळं करत असताना, त्यातून थोडंसं लांबचं दृश्य दिसेल अशा पद्धतीने बघितलं पाहिजे. म्हणजे अभ्यासाची खोली किंवा हे जिथं आपण बसतोय, तिथं अशा पद्धतीची सोय असेल, की खिडकीतनं मला बाहेर 20 मिनिटानंतर थोडं बघता येईल. आता 20 मिनिटानंतर फक्त 20 सेकंद बघायचं आहे. नाहीतर असं नको व्हायला, की 20 मिनिटं अभ्यास केल्यानंतर 20 मिनिटं खिडकीतनं बाहेर बघत बसलो. ही शक्यता असते, तेही आपण या ठिकाणी थोडीशी अव्हॉइड करायला पाहिजे, लक्षात घ्या. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी काय नेमकं खाद्य आवश्यक असतं, हे लक्षात घ्या. परीक्षेच्या वेळेला बऱ्याच वेळेला अभ्यासाच्या अगोदर आपल्याला सजेशन केलं जातं, की एखादी केळी खायचं आहे, की ज्याच्यामध्ये या ठिकाणी ट्रिप्टोफॅन नावाचा या ठिकाणी जो काही घटक असतो, त्याचे रूपांतर सेरोटोनिनमध्ये होते, म्हणजे आनंदाच्या हार्मोनमध्ये होते आणि तणाव कमी होतो, मेंदूला चांगल्या पद्धतीची एनर्जी मिळते. तसेच रोजच्या आहारामध्ये अक्रोड असावं असंही सजेस्ट केलं जातं, ज्यातला ओमेगा 3 हा जो फॅक्टर आहे, तो आपल्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी देखील अत्यंत फायदेशीर असतो. हे जे सगळं सांगतोय मित्रांनो, ते लक्षात घ्या, की या पद्धतीचंही होऊ शकतं, असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, लक्षात घ्या. लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपल्याला चहा, कॉफी किंवा इतर एनर्जी ड्रिंकपेक्षा पाणी हे सातत्याने या ठिकाणी कसं वापरता येईल मॅक्सिमम पिण्यासाठी, त्याचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल, हे फार महत्त्वाचं आहे. कारण पाण्याची बाटली सोबत असणं, सातत्यानं पाण्याचं या ठिकाणी इनटेक असणं शरीरामध्ये अत्यंत गरजेचं असतं. काही वेळेला अभ्यासाला बसल्यानंतर, इंटरव्ह्यूला जात असताना किंवा या ठिकाणी पेपर हातात आल्यानंतर एकदम ब्लँक होतो आपण.
काहीच वाचायला म्हणजे समजत नाही किंवा धडधड वाढते असे काही प्रकार होतात, त्यावेळेला 478चा एक रूल आहे, लक्षात घ्या. तो कोणता आहे? तर या ठिकाणी शांत बसा आणि 4 सेकंद नाकाने खोल श्वास आत घ्या. 4 सेकंद आत घेतल्यानंतर तो होल्ड करायला शिका, 7 एक सेकंद त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तो 8 सेकंदांमध्ये हळूहळू तुम्ही तोंडाच्या वाटे श्वास सोडायचा आहे. आता ह्या कृतीनं काय होतं, याला प्रॅक्टिस करावी लागेल, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. पण ह्या कृतीमुळे नेमकं काय होतं लक्षात घ्या, त्याच्यामधले आपल्या नर्वस सिस्टमवर याचे चांगले पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतात. आणि आपला तणाव जो आहे तो या ठिकाणी नाही जाऊन आपण या ठिकाणी ऍक्टिव्ह होतो. आता याला दुसरी बाजू अशी आहे, लक्षात घ्या. हे सगळं बघत तेवढं सुचतच नाही, मला करत नाही, तर पाण्याची बॉटल असेल, थोडं पाणी पिऊन घ्या. पाणी पिण्याच्या पासून ती बॉटल पॅक करून ठेवेपर्यंतचा जो काही प्रवास आहे, तेवढ्या प्रवासामध्ये देखील तुमचं टेन्शन या ठिकाणी रिलीज होऊ शकतं, हे लक्षात घ्या. तर तो एक प्रयोग आपण करू शकतो, लक्षात घ्या. तर या पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी ज्या वेळेला आपण या ठिकाणी बघतो, त्यावेळेला एक पद्धत किंवा एक नवीन गोष्ट आपल्या आजच्या माहितीसाठी लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की BDNF नावाची एक या ठिकाणी कन्सेप्ट आहे जी आपल्याला समजून घ्यायची आहे, लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला वाचन करत असतो त्यावेळेला समजून घ्या की पुस्तकामध्ये वाचलेलं आणि टॅबवर वाचलेलं, लॅपटॉपमध्ये वाचलेलं, याचा जर तुम्ही कम्पॅरेटिव्हली स्टडी केला तर तुमच्या असं लक्षात येईल की पुस्तकानं वाचलेलं, हार्ड कॉपीवर वाचलेलं हे तुमच्या जास्त लक्षात राहते ॲज कम्पेअर टू एनी डिजिटल स्क्रीन. आणि मग कुठल्याही डिजिटल स्क्रीनवरचं जे काही या ठिकाणी वाचलेलं जर माझ्याकडे लक्षात राहत नसेल किंवा कमी लक्षात राहत असेल, तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं टाइम मॅनेजमेंट जे आहे या अभ्यासामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये किंवा आपल्या या ठिकाणी स्वतःच्या प्रत्येकाच्या या ठिकाणी एक सवय असतं की मला या वेळेला वाचलं तर लक्षात राहतं. तर ती सर्वोच्च हाय एनर्जीचा वेळ कोणता आहे, त्या वेळेला मला या ठिकाणी कशा पद्धतीनं माझ्यासाठी अवघड जे टॉपिक आहेत ते वाचता येतील, इतर वेळेला मी रेग्युलर बाकीच्या गोष्टी वाचू शकतो, हे बघितलं पाहिजे. आता BDNF सिस्टम काय आहे हे समजून घ्या. आपण त्याच्यामध्ये काय म्हणतात, ब्रेन ड्रिव्हन न्यूरोपॅथिक फॅक्टर, हा काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण काय म्हणतो की मला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, मला अभ्यासाला जास्त वेळ द्यायचा आहे. आणि मग आपण या ठिकाणी म्हणतो की मला अजिबातच व्यायामाला वेळ नाहीये किंवा या ठिकाणी मला हालचालीला वेळ नाही, मी जास्तीत जास्त वेळ अभ्यास करतो, माझा वेळ अभ्यासाला जातो, असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मित्रांनो लक्षात घ्या की आपण 10 ते 15 मिनिटं, 20 मिनिटं ज्या वेळेला फुल स्पीडनं चालत असतो, पळत असतो आणि घाम येतो आपल्याला जास्त, लक्षात घ्या त्याच्यामध्ये तिथनं. आणि यानंतर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की जी काय एनर्जेटिक फिलिंग तुम्हाला येते, तुम्हाला जो काय उत्साह वाटतो, त्या उत्साहामुळं पुढच्या 4 तासामधला, 5 तासांमधला अभ्यासाचा तुमचा या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रभाव तुम्हाला दिसेल. त्यामुळं आपल्या काय म्हणतो की आपल्या मेंदूचा मेमरी जर का आता स्टोरेज वाढवायचं असेल, त्याचं स्पीड वाढवायचं असेल, तर ह्या फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहिजेतच, ज्याच्यावर आपण गेल्या 1-1.5 वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न करतो. 40-45 मिनिटं दररोज चाला आणि त्याच्यानंतर आपण या गोष्टीला एकत्र येतो. आज मी ज्या कन्सेप्ट सांगतो ह्या लक्षात घ्या, त्याच्यामध्ये त्याला थोडंसं तुम्ही या सर्व कन्सेप्ट गुगल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, लक्षात घ्या की आता जी BDNF कन्सेप्ट सांगितली आणि स्क्रीन इन्फेरिटी इफेक्ट जो आहे, तो इफेक्ट देखील महत्वाचा आहे. कारण आपण जेनझीला आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की मी फार डिजिटल झालेलो आहे, माझी सगळ्या पुस्तकं टॅबमध्ये आहेत, मी नोट्स टॅबमध्ये काढलेल्या आहेत, जाता येता कुठेही माझ्याकडे ते असतं, मी वापरू शकतो. ही जितकी गोष्ट खरी आहे, तितकंच महत्वाचं आहे की मला या गोष्टीचंही भान असलं पाहिजे, मला या गोष्टीचा अभ्यास असला पाहिजे आणि मी थोडंसं कंपॅरेटिव्हली स्टडी करत पुढे जायला पाहिजे. मित्रांनो, जगातल्या अत्यंत चांगल्या पद्धतीची शिक्षण व्यवस्थेमध्ये टॉपला असणाऱ्या देशानं एक निर्णय घेतला की आता आपल्या देशामध्ये कुठलंही पुस्तक वापरायचं नाही, आपण ॲडव्हान्स व्हायचं आणि सगळाचा सगळा सिलेबस PDF फॉर्मॅटमध्ये असेल, व्हिडिओग्राफिक असेल आणि आपण पुस्तकं वापरायची नाहीत, हे सगळं मटेरियल डिजिटलाइज करायचं, असं ठरवलं, असं धोरण ठरवलं आणि या ठिकाणी काम केलं. पुस्तकं प्रिंट करायची बंद केली, प्रिंट मीडिया पूर्ण बंद झाला म्हणजे पुस्तकाच्या बाबतीतला. त्याचा परिणाम असा झाला की जगामध्ये टॉपच्या रँकिंगवर असणाऱ्या त्या देशाची शिक्षण व्यवस्था पुढच्या 10 वर्षामध्ये इतक्या वेगानं त्यांचं रँकिंग घसरलं की जगात ती 16व्या नंबरपर्यंत खाली आली. आणि मग पुन्हा त्यांच्या लक्षात आले की हा बदल आपल्याला महागात पडलेला आहे, याचा योग्य रिझल्ट मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा या ठिकाणी काय केलं की व्यवस्था बदलली आणि पुस्तकांवरती शिफ्ट झाले. त्यामुळं
आजचा टास्क काय, तर मला पहिल्यांदा तो देश कोणता आहे शोधायचा आहे. लक्षात. त्या देशाचं नाव मला उद्या तुम्ही ज्या वेळेला पुन्हा मीटिंग जॉईन कराल तेव्हा सांगितलं पाहिजे की ही या देशाची व्यवस्था होती, हा देश टॉपला होता. अगदी छोटा देश आहे. त्याच्यानंतर त्यांनी कोणकोणते बदल केले आणि आता पुन्हा त्या कशा पद्धतीने पुढे जात आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पारंपरिक सगळं सोडायचं आणि आधुनिक स्वीकारायचं असा त्याचा अर्थ होत नाही. बॅलन्स जो म्हणतो आपण तो व्ह्यू असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. शारीरिक क्षमता ही तुमची फार मोठी असेट आहे आणि ही असेट जपणं फार गरजेचं. मी वारंवार म्हणतो की जसं राजेंद्रनगर मधलं ते दृश्य आपल्याच काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर या मुलांच्याकडे एनर्जीच नाहीये. म्हणजे ते का फिरतायत काहीच कळत नाही. आणि ही भविष्यातले अधिकारी कसे का असू शकतात जे या ठिकाणी खाली मान घालून चाललेत, लेक्चर करतायत, परत येत आहेत, उत्साह दिसत नाही, आजूबाजूला काही बोलत नाहीत, चर्चा होत नाहीत आणि ह्या एन्व्हायरमेंटमध्ये हे तयारी करतायत. हे थोडंसं मला डाऊटफुल वाटतंय किंवा मला या ठिकाणी ह्या वातावरणाचा फारसा चांगला परिणाम होईल असं वाटत नाही. ही जी काही गोष्ट आहे ही फार महत्वाची आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आजचा दिवस रडत-कडत ढकलण्यापेक्षा तो एन्जॉय करणं फार महत्वाचं आहे. वारंवार मी तुम्हाला हे सांगत असतो, की आपल्याला हा दिवस एन्जॉय करायचा. म्हणजे तुमच्या हातात आजचे 24 तास मिळालेले आहेत, ज्यावेळेला तुम्ही सुरुवात केली सकाळी आणि जगात सर्वात प्रत्येक व्यक्तीला हे 24च तास मिळालेले आहेत. आणि मग या 24 तासामध्ये तुम्ही काय करामत करून दाखवता, काय चमत्कार करता, तो कसा वापरता, हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि तो वापर करायचा असेल तर दोन गोष्टी टाळायच्या आहेत. एक भविष्यातला अतिविचार आणि वर्तमान काळामध्ये या ठिकाणी त्या परिस्थितीची खंत बाळगत बसणं. वारंवार या ठिकाणी पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची स्तुती गात बसणं, ह्या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागणार आहेत. आत्ता असणारी परिस्थिती यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन काहीच नाही, तुमचा दोष काहीच नाही. आणि ही परिस्थिती बदलणं मात्र 100% तुमच्या हातात आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर शारीरिक श्रम जितके महत्वाचे आहेत, तितकंच या ठिकाणी बौद्धिक क्षमता विकसित करणं, तुमच्यामधले सॉफ्ट स्किल विकसित करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. आणि त्यामुळं आपण ज्या वेळेला करिअर हा ऑप्शन बघतो किंवा करिअरमध्ये मला पुढे जायचं आहे, तर त्याच्यामध्ये या देखील गोष्टीला प्राधान्य असलं पाहिजे की माझी शारीरिक क्षमता चांगली टिकवून ठेवून मला करिअर करायचं आहे. तर तो एक करिअरचा पार्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे झुंझुनवालांच्या बाबतीमध्ये उदाहरण घेतलं जातं. साधारणतः मला वाटतंय 3,000 कोटीपेक्षा जास्त का 30,000 कोटी, 3,000 कोटी असेल कदाचित, कोटीपेक्षा जास्त संपत्ती असणारी ती व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या 4-5 वर्षाचं त्यांचं जर लाईफस्टाईल बघितलं, तर या ठिकाणी ते वर्षाला 3-4 कोटी देखील खर्च करू शकत नव्हते. कंझ्युम करू शकत नव्हते किंवा उपभोग घेऊ शकत नव्हते. कारण तेवढा बॉडीवर, शरीरावर त्यांच्या झालेला निगेटिव्ह इम्पॅक्ट होता, हे लक्षात घ्या. आपल्याला या गोष्टीचं देखील भान असणं गरजेचं आहे. उत्तम जगण्यासाठी चांगल्या पद्धतीची लाईफस्टाईल असावी, यासाठी आवश्यक पैसा मिळवण्याचं कौशल्य मिळवायचं आहे. पण हे जगत असताना, हे करत असताना म्हणजे हा जो काही या ठिकाणी अर्ली रिटायरमेंटचा कन्सेप्ट मी सांगितला, फायर जो आहे तो, आलं लक्षात? फायनान्शियल इंडिपेंडन्स, अर्ली रिटायरमेंट ही जी कन्सेप्ट आपण बघितली ती याचसाठी बघितली, की नारायण सुर्वेंनी सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, असं या ठिकाणी म्हणण्यापेक्षा, की आपण या ठिकाणी योग्य वयामध्ये स्वतः या ठिकाणी अर्निंग सोर्सला सुरुवात करणं हे अत्यंत गरजेचं असतं, लक्षात घ्या. आणि फक्त अर्निंग हेच प्रायोरिटी आहे का? तर अजिबात नाही. पण ही गरज आहे, हे लक्षात घ्या. स्वीडनचं नाव सांगितलं प्रशांतनं, प्रशांतचं त्याबद्दल मला वाटतं मनःपूर्वक आपण अभिनंदन करूया. कोण सांगितलं? भीमराव मोरेंनी सांगितलं. अगदी बरोबर आहे. पण त्याचं म्हणजे एवढ्या वेळेत त्यांनी ही गोष्ट शोधून घेतली. आता तुम्ही सगळ्यांनी त्या शिक्षण व्यवस्थेवर झालेला जो काही परिणाम आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हा दोन्ही बाजून तुम्ही बघितला पाहिजे, लक्षात घ्या. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना तुमच्या करिअरच्या टॉप प्रायोरिटीमध्ये चांगली हेल्थ हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, की सॉफ्ट स्किल चांगलं डेव्हलप करणं आणि तुमच्या माहितीसाठी की आपल्याला 38 वर्षापर्यंत, 40 वर्षापर्यंत प्रयत्नच नाहीत करायचे आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं आपण व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला मी सर्वांच्या संपर्कात असतो, ज्या वेळेला काही प्रश्न येतात, म्हणजे आज सॉरी, करिअरला अलाईन होणारा एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची वाटते, की कसं नियोजन चुकू शकतं, हे लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला स्वतःला तयार करत नाही किंवा भविष्याचा वेध घेत नाही, त्यावेळेला हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. आपण 2001 हे असं एक वर्ष आहे महाराष्ट्रासाठी, लक्षात घ्या, की त्यावेळेला विना अनुदानित महाविद्यालयाचं धोरण म्हणजे त्यावेळेला जे-आर निघाला, की यानंतर कुठल्याही महाविद्यालयाला अनुदान देण्यात येणार नाही. आणि मग त्याच्यामध्ये एक तांत्रिक अडचण अशी झाली, की हा ज्या वेळेला जी-आर निघाला,
त्यावेळेला म्हणजे जर समजा जे आर मार्चमध्ये एप्रिलमध्ये निघाला असेल आणि त्यावेळेला असं ठरलं की यानंतर कुठल्याही महाविद्यालयाला अनुदानित महाविद्यालय म्हणून मान्यता देण्यात येणार नाही, त्याला मान्यता अनुदान दिलं जाणार नाही. पण बिटवीन म्हणजे डिसेंबर पासून ते जानेवारी मार्च पर्यंत ज्यांना अप्रुव्हल मिळालं होतं पण ते कॉलेज जून महिन्यात चालू झाले, असे 78 महाविद्यालय आपल्या महाराष्ट्रात आहेत आजही, लक्षात घ्या. आणि मग 2001 साली नोकरीला लागलेले त्या महाविद्यालयामधले जे काही या ठिकाणी सुरुवात झाली त्यावेळेला लोक लागले होते, त्यावेळेला कोणीतरी या ठिकाणी हा विषय डोक्यात घेतला आणि कोर्टात केस टाकली की आम्ही टेक्निकली या जी आरच्या अगोदर आम्हाला मान्यता मिळालेली आहे आणि आम्हाला अनुदान मिळायलाच पाहिजे, ही मागणी रास्त होती. कोर्टातनं ऑर्डर झाली आणि हा खेळ चालू झाला. खेळ म्हणतोय मी, लक्षात घ्या. का? कारण 2001 ला नोकरीला लागलेली व्यक्ती आज 2026 आहे, म्हणजे आयुष्याची 25 वर्ष ही त्यांनी त्या ठिकाणी विना अनुदान त्याच्यावर, आणि संस्थापकांनी बऱ्याच ठिकाणी काय केलं की तुम्हाला ज्या वेळेला अनुदान मिळेल त्यावेळेला तुम्हाला आम्ही डायरेक्ट घेणार आहोत, त्यावेळेला खर्च आहे ना, भविष्यातली 25 वर्ष कमी पगारावर खर्च केली मित्रांनो. 25व्या वर्षी तुम्ही प्राध्यापक झाला असाल आणि 25 वर्ष खर्च केली, म्हणजे आज काही मंडळी 50 वर्ष पूर्ण होत आहेत, काही 48 वर्ष पूर्ण होत आहेत, काही 58 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे संघर्ष करतायत की आम्हाला कधीतरी या ठिकाणी परमनंट होता येईल. ही 25 वर्ष त्या मंडळींनी वाया घालवली, असं माझं मत आहे मित्रांनो, लक्षात घ्या. काही मंडळींना हे पटणार नाही, काही मंडळींना चुकीचं वाटेल, हे लक्षात घ्या. पण ह्या 25 वर्षामध्ये ह्या सर्व भूमिकेचा येणाऱ्या या ठिकाणी समोर आपल्या जे काही संकट येते किंवा ज्या पद्धतीने हे सगळं घडत जाते, तिथं विनाकारण भाबडी आशा जी म्हणतो आपण, ती आशा न ठेवता त्याच वेळेला स्वतःच्या असणाऱ्या कॅलिबरचा, स्वतः आपण PhD आहोत, नेट सेट क्वालिफाईड आहोत आणि या कॉलेजच्या व्यतिरिक्त दुसरीकडे जाऊ शकतो, अन्य काही करू शकतो, हा जर विचार घेतला असता तर 100% फार मोठा बदल त्याच्यात झाला असता. बरेच माझे मित्र आहेत, त्यांना मी या ठिकाणी, नवरा बायको दोघंही या ठिकाणी काम करत होते विनानुदानावर, उत्कृष्ट मराठीचे या ठिकाणी साहित्यिक, डबल PhD असणारे, चांगल्या पद्धतीचे स्किल असणारे. मी त्यांना वारंवार म्हटते की तुमच्यापैकी एकाने काय करा की एकाने प्रकाशन संस्था काढा, त्याला जी लागेल ती मदत आपण करूया, आणि दुसऱ्यांनी फक्त जॉबसाठीचा प्रयत्न करत राहा. आशा असणं चांगलं आहे, पण या ठिकाणी 100% त्याच्यावर अवलंबून राहणं हे अडचणीचं होऊ शकतं. दोघांनाही या ठिकाणी असं वाटलं की आपल्याला संस्था उभी करते, संस्थेच्या माध्यमातून आपण जाऊया. वयाच्या 52व्या वर्षी आणि त्यांच्या 50व्या वर्षी दोघांना या ठिकाणी लक्षात आले की होत नाही. मग कोणीतरी सांगितलं म्हणून संस्थेवर त्यांनी केस केली आणि त्यांना असं वाटतं की संस्था भविष्यामध्ये कधीतरी मला या ठिकाणी मी एवढे वर्ष काम केल्याबद्दलचा पगार मला देईल आणि त्याबद्दलची माझ्या पद्धतीने होईल. आता याच्यात कायदेशीर अधिकार काय आहेत, शासन चुकलं का, व्यवस्था चुकली का, शासनाचा पक्षाचा असा प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू मित्रांनो. 1500 पेक्षा जास्त लोकांची आयुष्यातली 25 वर्ष परत येऊ शकत नाहीत. म्हणून माझं तुमच्या सर्वांना सांगणं आहे मित्रांनो, आपल्या करिअरचं प्लॅनिंग अत्यंत डोळस असलं पाहिजे. या 25 वर्षामधली हेल्थ परत येऊ शकत नाही, या 25 वर्षामध्ये जी क्रिएट करू शकला असतं ती वेल्थ पुन्हा क्रिएट करू शकत नाही. पुन्हा उभारी घ्याल, नवीन सुरू कराल, म्हणजे त्यावेळेला उदाहरण द्या, KFCच्या मालकाने वयाच्या रिटायरमेंटच्या एज नंतर चालू केलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये पण सगळ्यांनी चालू करायची आवश्यकता नाही. आपण रिटायरमेंटच्या एजची कन्सेप्टच बदलून टाकूया. आणि म्हणून अभ्यासाच्या पद्धती ठरवत असताना अभ्यासाच्या पद्धतीमध्ये वरच्या टॉपच्या प्रायोरिटीला काय, भूकंपट्टी पाठ करणं, जास्तीत जास्त मार्क मिळवणं, यापेक्षा महत्वाचं आहे की चांगल्या पद्धतीचं हेल्थ ठेवून, मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ चांगली ठेवून मला अभ्यास करायचा आहे. मला सकाळी 7 वाजता, 7:40ला, 7:45ला वर्गात आल्यानंतर जांभया देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं वेल मेंटेन असणारे विद्यार्थी करिअरला योग्य दिशा देऊ शकतात असं मला वाटतं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, लक्षात घ्या, ते महत्वाचं आहे. कदाचित आजच्या परिस्थितीमध्ये काही लोकांना ते पटणार नाही, पण हे महत्वाचं आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की तुम्हाला जर करता चांगलं लाईफ जगायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही गीतेच्या वाचना म्हणजे भगवद्गीता वाचून जेवढे या ठिकाणी स्वतःला घडवू शकणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त फुटबॉल खेळून घडवू शकता. आता फुटबॉल हे एक एक्झाम्पल असेल, लक्षात द्या कदाचित त्याच्या बाबतीतनं. पण त्यांचं महत्व काय की तुमचा फिजिकल फिटनेस हा अत्यंत महत्वाचा आहे. जरुरी नाही की पाश्चात्य उदाहरणच आपल्याकडे असली पाहिजे, कारण त्यांनी सांगितलं की पोलादी स्नायू असणारे आणि दृढ निश्चय असणारे असे 100 युवक देशाचे भवितव्य बदलू शकतात. म्हणजे त्यांनी 100 युवक असे मागितले होते की ज्या माध्यमातून हे बदललं जाईल. म्हणजे त्यांनी असं म्हटलं का, मला फक्त हुशार सायंटिस्ट 100 द्या मग मी हे बदलतो, हे शक्य नाही, हे त्यांनाही माहित होतं, लक्षात घ्या. कारण जितकं या ठिकाणी तुम्ही हुशार असणं गरजेचं आहे, तेवढंच तुम्ही या ठिकाणी सक्षम असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा
कोल्हापूरमध्ये 23 वर्षाच्या एका तरुणीनं आत्महत्या केली शिवाजी विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये. पाठीमागच्या 3 वर्षामध्ये माझ्या माहितीनुसार ती तिसरी किंवा चौथी घटना असेल, लक्षात घ्या. त्याच वेळेला या ठिकाणी एक आकडा आला की 3,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या लक्षात घ्या, वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेशर सहन झालं नाही म्हणून त्याच्यामध्ये. तर या पद्धतीच्या करिअरचं प्लॅनिंग असू शकत नाही मित्रांनो. करिअरचं प्लॅनिंग करत असताना आपल्याला या गोष्टी माहीत पाहिजेत की मी कसं उभं राहणार आहे, हे उभं राहत असतानाचे माझे टप्पे काय आहेत आणि या टप्प्यामधल्या माझ्या प्रायोरिटी काय आहेत. अभ्यास करत असताना, शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचं, वारंवार मी या गोष्टी सांगत असतो की आपण कुठल्या करिअर फोकसने चाललेलो आहोत, त्याच्यामध्ये कधीपर्यंत मला गोल अचीव्ह करायचा आहे, माझ्या रिक्वायरमेंट काय आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच या ठिकाणी फेरारी घेऊन फिरता येईल का, सगळ्यांनाच लॅम्बोर्गिनीमधनं फिरता येईल का, सगळ्यांना हे नाही आहे ना अपेक्षित. त्याच्यामध्ये मी आज आहे त्याच्यापेक्षा उद्या काय चांगलं करू शकतो, एक महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि मी वारंवार या ठिकाणी सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटील असतील, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील, डॉक्टर बापूजी साळुंके सर असतील, असे अनेक लोक आहेत की ज्यांचं अस्तित्व नाकारणं किंवा अस्तित्व संपवणं हे कोणालाही शक्य होणार नाही. जोपर्यंत शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत या व्यक्तीचं नाव राहणार आहे, कारण त्यांनी त्या पद्धतीचं कर्तृत्व केलं. आपल्याला देखील या गोष्टीचा विचार करावा लागेल मित्रांनो की आपण वयाच्या किती वर्षापर्यंत कमवायचं आहे जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी, आणि किती वर्षानंतर आपल्याला माझं समाजाचं कॉन्ट्रीब्युशन देखील द्यायचं आहे. त्यामुळं आपण, हे मी कुठून कुठं जोडलं तुम्ही म्हणाल सर काय आज विशेष तुम्ही भरकटला का, काय झालं का, असं अजिबात नाहीये. कारण ही सुरुवात तुमची ज्या याच्यापासून झाली, अभ्यास करायचा आहे, 100% करायचा आहे. आपण ज्या वेळेला फोकस देऊन अभ्यास करत असतो त्या फोकसमध्ये हेल्थ कुठं कॉम्प्रोमाइज होते का, माझे या ठिकाणी शारीरिक क्षमता या ठिकाणी कुठेतरी वीक होते का, ते दिसतंय बऱ्याच वेळा, लक्षात घ्या. म्हणजे मुलं ज्या वेळेला भेटतात मला, मी त्यांना प्रत्येकाला म्हणतो बाबा तुझं, प्रत्येकाला सांगावं लागतं तुझं 2-4 किलो वजन वाढायला लागेल बरं का, असं या ठिकाणी. कारण तुमचा फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच या ठिकाणी तुमचा मेंटल स्ट्रेस कमी होण्यासाठी इक्यू सारखा कोर्स आपण चालू केलेला आहे. इक्यू सारख्या कोर्सची गरज का भासते, कारण मोबाईलच्या अतिवापरामुळं आपल्याला जे काही या ठिकाणी डिप्रेशनमध्ये जाणं, एन्झायटी यासारखे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करायला लागलेले आहेत, त्याच्यावर उपाय म्हणून इक्यू सारखा कोर्स आपल्याला चालू करायला लागलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आजच्या सेशनच्या बाबतीमध्ये काही सायंटिफिक कन्सेप्ट फक्त सांगणं हा उद्देश या पाठीमागचा नाही मित्रांनो, लक्षात घ्या. हे वारंवार मी सांगत राहीन. मी जरी म्हटलं नो रिपिटेशन बेसिसवर लेक्चर घ्यायचं आहे, तर देखील या ठिकाणी सकाळच्या वेळेमध्ये हे एकदा आठवण करून देणं हे माझं मी कर्तव्य समजतो की पहिली प्रायोरिटी हेल्थला आहे, लक्षात. मग ती फिजिकल आहे आणि मेंटल हेल्थ आहे, आणि त्याच्यानंतर मग अभ्यासाची आहे. आणि हे अभ्यास करत असताना त्याचं एक गोल आहे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म, लक्षात घ्या. की पहिल्यांदा माझी फिजिकल फिटनेस सांभाळून मला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. आता याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाही, लक्षात घ्या. मला एका पालकांचा फोन आला होता की सर तुम्ही याला सांगितलं की शारीरिक हे महत्वाचं आहे, आणि तो म्हणतो मला झोप जास्त गरजेची असतो, त्यामुळे 11 तास तो झोपतो. आणि 11 तास झोपल्यानंतर या ठिकाणी उठून निवांत कॉलेजला जायला उशीर होतो, तिकडे जात नाही. तो म्हणतो अभ्यास माझं मी करेन, त्याच्यामध्ये तिथनं जरा आरामात राहायचं आहे, मला थोडंसं या ठिकाणी लाईफ एन्जॉय करायचं आहे, आणि त्याचं सगळं अभ्यास सोडून बाकी सगळं चालू आहे, हेही चालणार नाही. टोकाचे विचार असे देखील असून चालणार नाहीत. बॅलन्स जो म्हणतो आपण, तो बॅलन्स महत्वाचा आहे. अति तिथं माती, ही जी काय ग्रामीण भागातली मराठीतली अत्यंत चांगली म्हण आहे. याचा अर्थ कुठलीही गोष्ट ज्या वेळेला अति होते त्यावेळेला ती अडचणीत आणणारी ठरते, तिचे निगेटिव्ह इम्पॅक्ट जाणवायला लागतात, लक्षात घ्या. त्यामुळे मोबाईलचा वापर अभ्यासामधला हा मर्यादित असावा. तुम्हाला या ठिकाणी हे स्वीडनचं उदाहरण जे आहे, हे उदाहरण प्रत्येकाने आज स्टडी करा, त्याचा इम्पॅक्ट बघा मित्रांनो, लक्षात घ्या. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला या ठिकाणी नाकारत असताना किंवा त्यातले बदल स्वीकारत असताना जागतिक पातळीवर झालेले जे काही त्याचे परिणाम आहेत, हे देखील आपण आज बघितलं. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने जर स्वीडनचा झालेला सगळा प्रवास जर अनुभवला त्याच्या बाबतीतनं, तर तुम्ही स्वतःच्या अभ्यासाची चांगली सिस्टम डेव्हलप करू शकाल असं मला वाटतं. त्यामुळे आजचा टास्क, पहिल्यांदा स्वीडनच्या अभ्यासाची जी पद्धत आहे, काय बदल झाले ते अभ्यासा, प्रत्येकाने स्वतः अभ्यासाचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तो ग्रुपवर मेसेज टाका की अशा अशा पद्धतीचे बदल झालेले होते, आणि मग त्याला अनुसरून तुम्ही तुमची स्वतःची अभ्यासाची पद्धत बदला. ज्याच्यामध्ये व्यायामाचा प्रायोरिटीचा भाग असेल, त्याच्यामध्ये दर 45 मिनिटानं ब्रेक असेल, तो सेट असेल. दर 20 मिनिटानं मला कशा पद्धतीने या ठिकाणी माझी नजर थोडीशी जास्त लांबपर्यंत जाईल आणि काही वस्तूंचं निरीक्षण करेल, याचं सेट असलं पाहिजे मॉडेल, लक्षात घ्या. या सगळ्यांचं एक अत्यंत चांगलं या ठिकाणी तुम्हाला समतोल जर साधता आला, तर ही सिस्टम,
हा आपला अभ्यासाचा कालावधी जो आहे तो चांगला एन्जॉय करू शकाल असं मला वाटतं. तर आजच्या दिवसासाठी तुम्हाला शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा आठवण करतो, स्वीडनची संपूर्ण व्यवस्था कशा पद्धतीनं बदलत गेली, बदललेल्या धोरणात्मक निर्णयाचा काय परिणाम झाला निगेटिव्ह, आणि पुन्हा त्यांनी पुढे येण्यासाठी काय व्यवस्था राबवलेली आहे, हे तुम्ही अभ्यास कराल, त्याच्याविषयी ग्रुपवर लिहाल. हे लिहिणं, याच्यावर चर्चा करणं हे तुमच्या मित्रांसाठी गरजेचं आहे, कारण आज आपण इथं 50 लोक आहोत फक्त, लक्षात घ्या, सगळे म्हणून. आणि 5,000 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. तर तुम्ही समजून घ्याल आणि इतरांना सांगाल तर निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्या आजूबाजूला निर्माण व्हायला मदत होईल असं वाटतं. आजच्या दिवसासाठी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा, उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हे सेशन इथंच थांबवतो. धन्यवाद.